मकर राशी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या घरी अचानक मोठी गर्दी होणार. कारण ऐकून थक्क व्हाल. श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या जातकांनो, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या घरी मोठी गर्दी होणार. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात आतापर्यंत कधीही घडली नसेल अशी एक अकल्पनीय आणि चक्रावून टाकणारी घटना ही येत्या काही दिवसात तुमच्यासोबत घडणार आहे. तुमच्या बंद दारावर अचानकच अशी काही माणसं दस्तक देतील जी तुमच्या भविष्याची संपूर्ण दिशा आणि दशा हे बदलून टाकतील. हा केवळ एक साधा योगायोग नसून ब्रह्मांडातून मिळणारा एक अत्यंत शक्तिशाली, वेळेच्या मर्यादित बांधलेला आणि तितकाच रहस्यमय असा संकेत आहे, जो थेट तुमच्या नशिबाशी जोडलेला आहे. मकर राशीचा स्वामी हा साक्षात कर्मफळाचा दाता शनिदेव असल्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा अगदी वर्षापासून तुम्ही ज्या मानसिक तणावाचा सामना करत होता तो आता संपणार आहे. तुमची जी रखडलेली कामे आणि नशिबाची साथ न मिळाल्यामुळे तुम्ही प्रचंड हताश झाला असाल तर समजून जा की तुमची परीक्षा संपण्याची वेळ आता जवळ आली आहे. त्या अदृश्य दैवी शक्तीने तुमच्यासाठी न्यायाचा मार्ग निवडला असून तुमच्या संपूर्ण परिस्थितीला एक अनपेक्षित आणि मोठी कलाटणी मिळणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्राच्या अत्यंत गुप्त आणि अचूक गणनेनुसार या संपूर्ण घडामोडी मागे ग्रहांची एक अत्यंत दुर्मिळ आणि रहस्यमय युती कारणीभूत ठरली आहे. मकर राशीमध्ये होणारी ही ग्रहांची चाल आणि नक्षत्र बदल तुमच्या आत्मविश्वासाला एका अशा शिखरावर घेऊन जाणार आहे जिथे तुमची जुनी नकारात्मकता ही एका झटक्यात नष्ट होईल. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाकित विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील 8 दिवस हे साधेसुधे नसून कालचक्राच्या गणनेनुसार ग्रहांची अशी महास्थिती बनत आहे जी माणसाच्या नशिबात एकदाच येते. कालचक्राचे पाय फिरले असून त्या 8 दिवसांची उलटगिनती आता सुरू झाली आहे. या 8 दिवसांच्या आतील एका विशिष्ट रात्री तुमच्या मोबाईलवर किंवा प्रत्यक्ष दारात एक असा अत्यंत शुभ समाचार मिळणार आहे जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पण ती केवळ आनंदाची असेल. नोकरी, व्यवसाय किंवा तुमच्या कुटुंबाशी जोडलेली एखादी अत्यंत गुप्त इच्छा अचानकच पूर्णत्वाकडे जाताना दिसेल आणि नशिबाचा हा अचानक बदलणारा खेळ पाहून तुमचे हितशत्रू देखील थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या सुवर्ण संधीची तुम्ही चातकासारखी अनेक वर्षांपासून वाट पाहत होतात ती संधी कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक तुमच्या समोर उभी राहील. हे दिवस तुमच्यासाठी केवळ प्रगतीचे नसून तुमच्या कष्टाचं फळ ओरबाडून घेणाऱ्यांना आणि तुम्हाला नेहमी कमी लेखणाऱ्यांना एक सनसनीत चपराक देणार आहे. जेव्हा एखाद्याचं नशीब अचानक पालटतं तेव्हा आजूबाजूचे वातावरण आणि लोकांचे चेहरे देखील बदलून जातात. हा अनुभव तुम्हाला लवकरच येईल. तुमच्या प्रगतीमध्ये तुमच्या घरातील स्त्रीची किंवा तुमच्या वैवाहिक आयुष्याची भूमिका सर्वात महत्त्वाची राहिलेली आहे. अनेकदा तुमच्या स्वतःच्या कुंडलीतील दोषापेक्षा तुमच्या हसऱ्या संसाराला लागलेली जी बाहेरची नजर किंवा जवळच्या एका व्यक्तीचा गुप्त शाप व मत्सर तुमच्या आर्थिक प्रगतीला खेळून ठेवत असतो. या 8 दिवसात नात्यांमधील दोष आणि शाप हा पूर्णपणे नष्ट होणार असून तुमच्या घरात पुन्हा एकदा सुख शांततेचे साम्राज्य निर्माण होणार आहे. मकर राशीचे उत्तराषाढा, श्रवण आणि धनिष्ठ नक्षत्राचे प्रभाव असलेले असल्यामुळे जन्मापासूनच अत्यंत संवेदनशील, समजूतदार आणि इतरांच्या दुःखात धावून जाणारे असतात. तुम्ही या दैवी स्वभावामुळे, या शनिदेवाच्या विशेष प्रभावामुळे येत्या काही दिवसात लोकांचे तुमच्यावरील आकर्षण हे कमालीचं वाढणार आहे. लोक तुमच्या शब्दाला वजन देतील आणि तुमची एक छोटीशी भेट किंवा सल्ला घेण्यासाठी तुमच्या घराबाहेर गर्दी करू लागतील. परंतु सर्वात मोठं आणि थरारक रहस्य इथेच दडलेलं आहे जे तुम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्याकडे येणारा प्रत्येक व्यक्ती हा तुमचा कल्याणाचाच विचार करून येत नसतो. काही लोक तुमच्या वाढत्या प्रभावाने आणि बदलत्या नशिबाने आतून प्रचंड जळफळाट अनुभवत असतात. त्यांच्या चेहऱ्यावर जरी खोटं हसू असलं तरी मनात मात्र तुमच्या यशाचा पाडाव करण्याची तीव्र इच्छा गुदमरत असते, हे विसरू नका. त्यामुळे तुमच्या दाराशी येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत करताना त्यांच्या डोळ्यातील खरा हेतू ओळखणे तुमच्यासाठी अनिवार्य ठरेल. जेव्हा हे लोक तुमच्या घरात येतील तेव्हा त्यांच्यातील एका विशिष्ट व्यक्तींच्या हातात किंवा कपड्यावर तुम्हाला एक वेगळीच रहस्यमय वस्तू दिसेल किंवा तुमच्या मुख्य दारावर अचानकच तुम्हाला काही वेगळे संकेत मिळतील. हे संकेत दिसतात समजून जा की विश्वाने तुमच्यासाठी कुबेराचे दार उघडलं आहे. पण त्याच वेळी तुमची सरळता आणि तुमचं सर्वात मोठी कमजोरी बनण्याचा कट त्या ठिकाणी रचला जात आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनेलला फॉलो करा.
चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मकर राशीच्या जातकांनो, इथेच तुम्हाला सर्वात मोठी सावधानताही बाळगायची आहे, कारण तुमची छोटीशी चूक तुम्हाला आरशावरून फरशावर आणू शकते. तुम्ही भावनेच्या भरात येऊन लोकांवर खूप लवकर विश्वास ठेवता आणि आपल्या मनातील सर्व गुप्त योजना इतरांसमोर उघड्या करून बसता. म्हणूनच ब्रह्मांड तुम्हाला चेतावणी देत आहे की येत्या काळात तुमच्या आर्थिक योजना, आर्थिक बाबी आणि खासगी गोष्टींवर पूर्णपणे मौन धारण करा, अन्यथा मोठं नुकसान होईल. आर्थिक आघाडीवर हा काळ अत्यंत सकारात्मक आणि चमत्कारिक बदल घेऊन येत आहे. अनेक दिवसांपासून बुडलेले, अडकलेले किंवा कोणीतरी मुद्दामून बुडवलेले पैसे अचानकपणे अनपेक्षित मार्गाने तुमच्या हाती येतील. व्यवसायात किंवा नोकरीत अशी एखादी गुप्त डील फायनल होईल जी तुमची तिजोरी पैशाने भरून टाकेल. हा धनलाभ तुमच्या आयुष्याला एक नवीन आर्थिक स्थैर्य देणारा ठरेल, यात शंका नाही. परंतु लक्षात ठेवा की या धनलाभाची वाच्यता चुकूनही दुसऱ्या कोणाकडे करू नका. जर तुम्ही तुमच्या आगामी योजनांची आणि आर्थिक व्यवहारांची माहिती चुकीच्या व्यक्तीला दिली तर तुमची फसवणूक होण्याची 100% खात्री आहे. काही स्वार्थी लोक तुमच्या सरळ आणि निष्पाप स्वभावाचा फायदा घेऊन तुम्हाला मोठ्या आर्थिक जाळ्यात ओढण्याचा कट रचत आहे. त्यामुळे कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी डोळे व कान उघडे ठेवणं आणि कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. जेव्हा ब्रह्मांड तुमचं नशीब बदलणार असतं तेव्हा थेट चमत्कार घडण्यापूर्वी तुम्हाला ब्रह्मांडांकडून 3 अत्यंत गुप्त व अद्भुत संकेत मिळायला सुरुवात होतील. त्यातील सर्वात पहिला संकेत म्हणजे गेल्या काही दिवसात जर तुमची रात्री अचानक 3 ते 5 या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेत वारंवार जाग येत असेल आणि जाग आल्यानंतर अचानक तुम्हाला अतिशय प्रसन्न आणि ऊर्जेने भरलेलं वाटत असेल तर समजून जा की तुमच्यावर दैवी शक्तीची आणि न्यायदेवतेची कृपा झाली आहे. हा काळ तुमच्या सुप्त गुणांना जागृत करण्याचा आहे. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. दुसरा अत्यंत महत्त्वाचा संकेत तुमच्या स्वप्नांशी आणि घराच्या वातावरणाशी जोडलेला आहे, ज्याच्याकडे अनेक लोक नकळत दुर्लक्ष करतात. जर तुम्हाला स्वप्नात वारंवार पाण्याचे मोठे स्रोत, पांढरी गाय, देवघर किंवा तुमचे पूर्वज अत्यंत आनंदी मुद्रेत आशीर्वाद देताना दिसत असतील तर हा तुमच्या पितृदोषातून मुक्ती मिळण्याचा संकेत आहे. याशिवाय जर तुमच्या घराच्या मुख्य दारावर अचानक एखादे सुंदर पाखरू किंवा मुंग्यांची रांग तोंडात अन्न घेऊन जाताना दिसली तर समजून जा की तुमच्या घरात साक्षात लक्ष्मीचे पाऊल आता पडणार आहे. तिसरा आणि सर्वात मोठा आणि शेवटचा शक्तिशाली संकेत म्हणजे तुमच्या स्वभावात आणि विचारांमध्ये होणारा अचानक बदल होय. जेव्हा माणसाचा वाईट काळ संपत येतो तेव्हा त्याच्या मनातील राग, चिडचिड आणि इतरांबद्दलची नकारात्मकता गळून पडते आणि मन अत्यंत शांत व आशावादी बनू लागतं. एवढंच नाही तर जुन्या मित्रांनी किंवा नातेवाईकांनी तुम्हाला कठीण काळात एकटं सोडलं होते तेच लोक आता स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधण्याचा मात्र या ठिकाणी प्रयत्न करू लागतील. मकर राशीच्या जातकांनो, त्या 8 दिवसात तुमच्यावर येणाऱ्या नकारात्मक नजरा आणि शत्रूंच्या गुप्त चालींचा नाश करण्यासाठी तुम्हाला एक विशेष दैवी उपाय करायचा आहे. दर शनिवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर मारुतीच्या मंदिरात जाऊन तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यामध्ये 2 लवंग टाका. यासोबतच शनिवारी काळ्या कुत्र्याला किंवा कावळ्याला तेल लावलेली भाकरी अथवा बिस्किट खायला द्या. हा उपाय मकर राशीचा स्वामी असलेल्या शनिदेवाला अत्यंत प्रिय असून त्यामुळे तुमची प्रगतीमधील सर्व मोठे अडथळे आणि इडापिडा एका झटक्यात दूर होतील आणि तुमच्या भोवती एक मजबूत सुरक्षा कवच निर्माण होईल. या महाबदलाचा आणि शुभ ऊर्जेचा स्वीकार करण्यासाठी आत्ताच कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने जय शनिदेव आणि जय हनुमान असं नक्की लिहा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.